बॅक टू माय न्यू ब्लॉग. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही आलेलो आहे CCMला. आज 2-3 इव्हेंट्स आहे आम्हाला, पण फर्स्ट आम्ही जस्ट असंच नॉर्मल CCMला आलो आहे. माझा आजचा लुक बघा, वाइट ना फंक्शन में स्कूल में थे अभी, तो वहाँ पे वो राज का बर्थडे था ना आज. माझा चष्मा खराब झाला आहे, बट इट्स ओके. चलो अभी मिळते अंदर जाके. बाय. हे बघा मेकअप बघत फिरताय पोरं. ओ पकड मला एवढी दिसली. अहो काय मॅम, इथं पण का भेटला मला एक. 6 बजे कॉल करतो. विकी सर प्रॉपर खोटं बोलले. मी इतक्या इतक्या टेस्ट मारलंय. विकी सर एकदम बरोबर खोटं बोलले की आम्ही नोंदणी केला परत तुमच्यावर गेला होता आणि होत असतो. काय कलर बघ, ऑफर चालू आहे, ऑल ऑफर. ब्लॅक घे. ठीक आहे, नवीन दिसते. काय पाहिजे तुला? काय तर भारी. काहीतरी आवडलंय त्याला. नाही रे, एवढं टी शर्ट आवडलंय त्याला. याच्यात फिरताय का ते? याच्यात फिरताय का? कसे आहेत सगळे? मस्त. गाईज, या स्कूलमधल्या मुली आहेत. आम्ही डान्स शिकवायला जात होतो तिथल्या, आणि आज आम्हाला भेटलेल्या आहेत मॉलमध्ये. काय करताय तुम्ही मॉलमध्ये? गाईज, आम्ही आता राजची वाट बघतोय, कारण आज आहे राजचा बर्थडे आणि त्याची वाट बघतो आम्ही केक कट करण्यासाठी. मी जास्त ब्लॉग नाही घेऊ शकत इथे, कारण म्युझिक चालू आहे, कॉपीराईटचा इश्यू येतो म्हणून. आता वेट करतोय राजचा थोडा वेळ. त्यानंतर आम्ही जाणार आहे आश्रममध्ये, कारण तिकडे पण फंक्शन आहे. त्याच्यासाठीच एवढी रेडी झाली आहे, इथे यायला काय एवढं. आणि मग नंतर संध्याकाळी बघूया काहीतरी संध्याकाळी. आणि माझा आजचा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फर्स्ट टाइम मी असं काहीतरी घालते, काहीतरी घालत नाही, मला सूट होत नाही, मी घालते. का बरं आले काय माहिती, फॉर्मल वेअरमध्ये ड्रेसिंग मारून बसायला आले. But boy is here and it's so busy man. Happy birthday. Thank you. Party. Party क्या घेतलाय ना? Happy birthday. Thank you. Party. Party तू द्यायला पाहिजे. Happy birthday to you. Birthday Raj. Happy birthday. Happy birthday once again. अरे बर्थडे आहे भावाचा, जलशी साऱ्या गावाचा. कुठे गेला होता फिरायला? समजा मेरे को. गाईज, किती वर्षाचा झाला तू? 17 संपूर्ण 18 लागले. आत्ताशे 18 वर्षाचा आहे, पण बघितलं ना तरी केक कापतो तू. आणि मला 18+ म्हणजे तर बघितलं ना आमचा राज किती हुशार आहे. 18 वर्षांचा आहे, पण त्याने खूप प्रगती केली आयुष्यात. तो खूप पुढे जाणार आहे ना राज. रांगोळी बघा किती छान काढते.
राज आणि नवीन झालाय मॉल बघा किती भारी. इकडचा बंद झाला आय थिंक सो. गाईज आम्ही आता जाणार आहे आश्रम मध्ये. तर काहीतरी गिफ्ट घेतोय मुलींसाठी कारण त्यांचा बर्थडे कॉमन बर्थडे असतो सगळ्या मुलींचा 26 जानेवारीला. सो काहीतरी नवीन चांगलं घेऊया. हा नाही आहे पार तिकडं स्टेशनरी. कुठे कुठे हां 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 दिसलं. युजफुल गोष्ट काहीतरी घ्यायची. आणि लस्सी काय मिळतं. आपण इथूनच घेतलं ना आपल्या ग्रुपला. काय टी-शर्ट इथून होलसेल स्टेशनरी. छान गिफ्ट घेतलंय आम्ही मुलींना. युजफुल गोष्ट घेतली. पोरांना लागले भूका. बर्थडे बॉय जाम झाला. बसू दे यार मला जरा. बसते मी जरा. व्हाईट कपडे पण तरी बसते. जाऊ दे मरू दे. कारण आहे ना काय झालं माहितीये का असा विषय होतोय. कारण आहे ना थकला. कोणी मारले हे पण सांग. सत्ता भाऊ पैसेच नाही भाऊ आपल्याकडं. गरीब भाऊ आपण. गरीब माणसं आहे. सत्ता भाऊ. गाईज मी बोलली होती ना एका मुलाचं त्र्यंबकला शॉप आहे जस्टमेंटचं बघा. व्हायरल आहे शुभमचा आता. कैसे हो आप सब देख सकते हो मैं यहाँ पे बहुत सारी लड़कियाँ देख रहा हूँ. आम्ही आलो आता आश्रममध्ये. केक कटिंग होणार थोड्या वेळातच. आता त्यांचे डान्सेस वगैरे चालू आहे. छान वाटतंय. छोटी छोटी मुलं आहेत. राजचा बर्थडे पण स्पेशल. रिअली आय प्राऊड ऑफ यू दिस गर्ल. छान असा डान्स सेट केला तिने. छान वाटलं मला पण. प्राईज पण घेतल्या. म्हणजे 4 डान्स शिकवले होते मी. 2 सोलो 2 ग्रुप. 4 याला फर्स्ट प्राईज भेटले. हॅट्रिक. तिसरं वर्ष. आणि 3 वर्षापासून कंटिन्यू प्राईज घेतला. माझा आशीर्वाद आहे. माझा आशीर्वाद असल्यावर असं होतं. सो गाईज जेवण करतात सगळे. राज कशी वाटली तुझी बर्थडे पार्टी. केक कसा आहे. छान वाटलं. मस्त. आणि जे डान्स मध्ये त्यांना प्राइजेस मिळालेत ना ते बघा इकडे. ठीक आहे. हे बनवले ते बेबी सेट ड्रेसेस बांधले. ओके मस्त छान. हे कलरिंग ते अंजली करते ना ग. हे सगळे तर मुलीने केले अंजलीने. एक नंबर. हे बघ ना किती भारी काढलं. हा बघ. आणि या ट्रॉफीज. ही ट्रॉफी मिळाली का. विन झाले त्याची ही ट्रॉफी.
सो गाईज निघालो आता आम्ही. राजला घरी जायचं असेल केक कट करायला आणि खूप छान वाटलं. सगळ्या मुलींचा कॉमन बर्थडे होता आज. बर्थडे पण खूप छान सेलिब्रेट झाला आणि खूप छान माझी बॅग ओके आणि खूप छान पण वाटलं. आज दिवस छान वाटतं असं आपण इथं आल्यानंतर एकदम छान वाटलं. फ्रेश वाटलं एकदम. आणि पीसफुल म्हणजे माझं आहे ना. आम्ही नेहमी येतो. राहुल मी मध्ये जाते नेहमी. राहुलला मध्ये अलाउड नाही बट आज फंक्शन होतं म्हणून, नाहीतर मुलांना मध्ये अलाउड नसतं. राहुल आला आज मध्ये. छान वाटलं ना राहुल. छान आणि सगळ्या दीदींचा सगळ्या त्या मुलींचा कॉमन बर्थडे होता आणि खूप छोट्या छोट्या मुली आहेत. चला आता आपण निघूया. कुठे जाऊया? चहा पिऊया. दे माझ्याकडे दे. आणि मग घरी जाऊया कारण फोनमध्ये बिलकुल चार्जिंग नाही. आणि गाईज माझा लुक एक नंबर आहे आजचा. Thank you, Sona. Love you. फोनचं चार्जर आम्ही कोणीच नेलं नव्हतं. कोणीच नाही ना. मी ना विकीने ना राजने. त्याच्यामुळे सगळे घरी आले फोन चार्जिंग करून. परत आम्हाला कॉस्ट्युम काढायला जायचे कारण उद्या परवानी आले. तर आपण थोड्या वेळात भेटूया. फोन जरा वेळ चार्जिंग करते आणि मेकअप थोडंसं पुसून घेते. ड्रेस चेंज करते कारण वाईट ड्रेस आहे आणि मग आपण भेटूया. कुठे मनी आहे? मला भीती वाटते ना मनीची. घालत येत मला भीती वाटते. मग मी काय करू त्या मनीला? नको मला भीती वाटते मनीची. मी नाही येत. काकाला छान ना. बेटा उचलू. काय करायचं आपल्याला? कुठं बसली ती? कुठं कुठं बसली ती? बघ बरं जा बघून बरं आहे का? सो गाईज जेवण वगैरे करून आता आम्हाला कॉस्ट्युम घ्यायला. तुझं कॉस्ट्युम द्यायचं आहे. परवा फंक्शन आहे. आजचा संडे आमचा असाच गेला. फिरलो सगळीकडे. आता कॉस्ट्युम घेऊन एखादा तास लागेल. तर सांग दुसरं गाणं कोणतं? हा गलती से मिस्टेक किती? 12 मुलं 8 दुसरी ना? 12 मुलं 8 मॅग्नम. तिसरं थर्ड ऑर्डर करतोय. सांग काय काम आदिवासी. त्याला माहिती ग्रुप कधी पण रेड दादा गर्ल्सच्या फक्त गर्ल्स. तिसरी का? थांब आलो 2 गाईज आज बर्थडे होता याचा. बिचारा केक बिक आता पण बर्थडे माझा. हा म्हणजे आहे अजून 12 नाही वाजले. केक बिक कापून बिचारा आलाय कॉस्ट्युम भरायला. कारण कसं आहे ज्यांनी शिकवलं त्याला माहितीच आहे ना. त्याला माहित आहे आणि ज्यांनी डान्स शिकवला असतो त्यांना माहित असतं मुलांची हाईट किती साईज किती. त्याच्यामुळे तो पाहिजेच अवेलेबल. गाईज मी माझ्या रील्स बघते. स्टोरी टाकली मी. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा. भाग्यश्री आहिरे. गाईज आता वाजले आहेत 11:30 आणि आम्ही चालले 12 वाजले आणि आता आम्ही चाललेलो आहे चहा प्यायला. ऑलरेडी खूप उशीर झाला. म्हणजे आज लवकर झालं कॉस्ट्युमचा. लगेच झाला. अर्धा तासातच झाला. 1 तास नाही रे अर्धा तासातच काम झालं. 12 वाजले. आपण 10 वाजता घरातून आलो. 1 तास झाला. 1.5 तास म्हणजे टाइमपास करत आम्ही मस्ती करत आपण कॉस्ट्युम पाठवतो. ओके तो आता आम्ही चाललोय चहा प्यायला. बट तुम्हाला विश्वास नाही पडणार आम्ही चहा प्यायला घरापासून जवळजवळ
15 मिनिटाच्या अंतरावर आलोय, 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर 10-15 चहा मिनिटं पिण्यासाठी. नाही, 10-15 आम्ही- किलोमीटर आहे. 10-15 किलोमीटर आम्ही राहतो महात्मा नगरला आणि आम्ही आलोय चहा प्यायला द्वारकेला, बरोबर ना, फक्त चहासाठी. पाव भाजी खायला कुठे जातो? कसारा कल्याण पावभाजी खायला. वाव, मला हे पाणी दे ना थोडंसं, पाणी देऊ ना थोडा. ओय पाणी देऊ ना थोडा. चहा